परफेक्ट 1 लिटर पाणी भरलेलं आहे. क्या है बात. येवले बेस्ट वडापाव. त्यामुळे तुम्हाला आणि काय विचार करायचा नाहीये. आणि तुम्ही कुठल्याही इकडच्या लोकल व्यक्तीला विचारलं की भाई इकडे कुठे वडापाव चांगला मिळतो, तर 2 ऑप्शन येतात. एक येवले येतो आणि एक येतो जितेंद्र. चला येवले बघूया. एकदम हे भाव बघ, अर्धा पाव आहे. अर्धा पाव छोटा वडा. 15 रुपये क्वांटिटी पण छोटी केली त्यांनी. आणि मस्त पाव बाहेर पण आहे. वडाची भाजी आहे ना खूप सुंदर आहे. त्याला आलं लसणाची खूप छान चव आहे. कवर पण बारीक आहे, थोडं जाडं नाही आहे. बटाटा पण जास्त पेस्ट नाही आहे. बटाटा चांगली चव आहे. गुड वडापाव. तर आता मी येवले वडा जो खाल्ला आहे त्याचे बहुतेक ओनर आहात तुम्ही, बरोबर? प्लीज नाव सांगा ना. श्रीकांत येवले माझं नाव. आणि आता हे काय किती वर्ष जुनं आपलं आमचे आहे? झाले जवळजवळ 43 वर्षे चालू आहे. आमच्या वडिलांनी सुरुवात केली. 1983 ला चालू झालं. 1983 ला चालू झालेला आहे. त्यानंतर आमचे चालू आहे. पूर्वी एक छोटीशी हातगाडी होती, त्यानंतरचा इथपर्यंत आज प्रवास आहे आमचा. आणि पण हा वडापाव कोणाची रेसिपी आहे? वडिलांची आमच्या. वडील आणि आजोबा माझे असायचे. आजोबांनी भरपूर मेहनत, वडिलांनी भरपूर मेहनत केली. हा. तिथून पुढे आता आमचं हे चालू आहे सगळं. आणि नंतर मी पाव बघितला युनिक. तो पाव असा अर्धवट पाव वाटतो. अर्धा वेळ आमच्या इकडे पावाचे वैशिष्ट्यच वेगळे. म्हणजे हा पाव पूर्वीपासूनच हा वडापावचा पाव आम्ही ठेवला. आता सगळीकडे चौकोन येतात दाबेलीचा. तो आमच्याकडे दाबेलीचा पाव म्हणून ओळखला होता. पण वडापावला हा स्पेशल आमचा हाच पाव असतो. हो, हा म्हणजे वाईचा पाव आहे. येस वाईचा हा युनिक पाव आहे. आणि हे बरेचसे जण आम्हाला म्हणतात की पाव छोटा वाटतो, पण हा वडापावचा हा स्पेशल पाव आहे. हो मस्त वाटतं. आणि चौकोनी पाव हा दाबेलीचा असतो. अच्छा. हा जो तुम्ही आता खाल्ला पाव तो स्पेशल पूर्वी वेगळा वाटला. वडा जास्त आवडला. पण वड्यामध्ये आपला स्पेशल मसाला असतो. त्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो. हा कुठं टाकला जात नाही जास्त. येस येस. त्यामुळे आपल्या वड्याची स्पेशालिटी आहे. नक्की नक्कीच खूप छान. अरे आय एम सो ग्लॅड यार. हो. अरे मस्त मस्त. थँक्यू. वडा खूप छान आहे. पण ही चटणी पण बाप बा. चटणी पण मस्त आहे. आणि बटाटे पण मस्त मोठे. मला कधी आवडतं असतं कधी कधी की बटाटे आहेत क्रंची वाटतात खायला. नुसत्या वड्याला माझ्याकडनं गोल्डन नंबर. मस्त ना. वेगळीच आहे ना. गोड नाहीये. काय कसं बनतो आपला? दुधापासून जो खावा बनतो तो परत आम्ही भाजणी, त्याची कंदी पेढ्याची भाजणी असते एक प्रकारची. त्या भाजणीपर्यंत भाजून मग तो गार झाल्यावर मग वळला जातो हाताने. आणि पूर्ण हे हाताने केलेलं असते काम. मशीन मध्ये वगैरे काय नाही. त्यामुळे मशीन पेक्षा पेढ्याची चव आणि ह्याची चव जरा वेगळी असते. नक्की डबल थम्सअप आहे. खूपच क्वालिटी थम्सअप आहे. तर वाईच्या येवले स्वीट्सला माझ्याकडनं मिळालेला गोल्डन थम्सअप का? कारण ह्यांचा वडापाव मला जो वडा आहे ना तो अप्रतिम येतात. शेंगदाण्याची कूट बीट टाकले त्यामुळे अजून तो क्रंची वाटतो. सुंदर आहे. तुम्ही या, तुम्हाला तो आवडणार. आणि आवडलं की काय करायचंय, या स्टिकरवर फोटो काढायचा आहे, तुमच्या स्टोरी म्हणून टाकायची आहे. भाटूला टॅग करा, मला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. आता वाई